हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इकडे शिवना मस्त किचनचे भांडे आणून खेळत होता आणि त्याची खेळणी त्याने ठेवून दिला. आता किचनचेच भांडे तो खेळायला घेतोय. तरी ते मला म्हणत होता, मम्मी मी आपल्यासाठी जेवण बनवतोय. आणि त्याच्याकडे बघून खूप कौतुक वाटत होतं. त्याच्यामुळे थोडीशी शूटिंग काढून घेतली त्याची. तर आम्हाला जायचं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये, त्याच्यामुळं आम्ही मी पटकन तयारी करत होते जाण्यासाठी, कारण की पाऊस पण असतो आणि सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार किंवा असं कोणतीही सुट्टी असली की आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन येतो. तसं सोमवारी जायला भेटत नाही, कारण की सोमवारी मिस्टरांना सुट्टी नसते. हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला ॲमेझॉनवरती केलेली शॉपिंग दाखवणार आहे. तर ॲमेझॉन प्राईम डे सेल चालू आहे 20 तारखेपासून तर 21 जुलैपर्यंत. गेट 50% to 80% ऑन 1500 प्लस टॉप ब्रँड अँड सेम डे डिलिव्हरी ऑन ओव्हर 4 lakhs प्लस स्टाईल. तर आजपर्यंत सेल आहे, आजच्या दिवसापर्यंत. तर आज पण तुम्ही शॉपिंग करू शकता. तर हा मिस्टरांसाठी मी शर्ट ऑर्डर केला होता. तर मिस्टरांसाठी ही जीन्स ऑर्डर केली होती. याची क्वालिटी पण खूप छान आहे, कलर पण खूप फ्रेश आहे आणि सध्या अशा जीन्सची फॅशनच चालू आहे, रफू केलेल्या जीन्सची. तर ही त्यामुळेच मी ऑर्डर केली होती मिस्टरांसाठी. आणि याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ह्या टॉपची लिंक मागितली होती आणि अजून एक टॉपची. तर कधी कधी काय होतं ना, जुने व्हिडिओवरती येतात, मग ते बघितले जातात आणि त्याच्या खाली कमेंट येते की ह्या टॉपची लिंक द्या. तर मी ह्या दोन्ही टॉपची लिंक देणार आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर नक्की चेक करा. तर हा मी आधीच घेतलेला होता हा टॉप आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि हा आता मी बऱ्यापैकी म्हणजे 1-2 वेळेस घातलेला पण आहे. कम्फर्टेबल पण वाटतो आणि त्याचा लुक पण स्टायलिश वाटतो. आणि कुठे असं फंक्शन वगैरे असले ना, तर तेव्हा पण छान वाटतं लॉंग असल्यामुळे. तर याची पण लिंक देईन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अजून एक मी मिस्टरांसाठी डेली यूज करण्यासाठी पॅन्ट ऑर्डर केली होती. तर ही पॅन्ट आपण पण घालू शकतो, म्हणजे लेडीज पण घालू शकतात आणि जेंट्स पण. तर मिस्टरांच्याच मापाची ऑर्डर केली ते, नाही तर मी टापली असती पण मला येणार नाही आता ती. तर याची पण लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि रविवारी शनिवारी असतं, त्यामुळे मग त्यातलं कोणतं तरी एक दिवस निवडतो आणि ह्या महादेवाच्या मंदिरात येतो. तर हे महादेवाचं मंदिर नेहरेमध्ये आहे आणि खूप छान मंदिर आहे. इथं आल्यावर खूप शांतता वाटते. तर इथे मिस्टरांची पूजा चालू होती आणि शिव बघत होता. शिवची आधी झाली होती पूजा, तर त्याच्याकडून करून घेतली होती आम्ही. आणि मंदिराच्या आसपासचा परिसर पण खूप शांत आणि छान आहे. हे ते मंदिर आहे नेहरेमधील आणि इथं आल्यावर खूप छान मनाला खूप प्रसन्न होतं. किती पण ड्रेस असला ना, खूप छान वाटतं. तर मी महादेवाकडे एक इच्छा मागितली होती आणि ती पण पूर्ण झाली. तर त्यामुळेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर एकदा एक कमेंट आली होती की ताई तुम्ही स्कूटी घेतली काय, तुम्ही फ्लॅट घेतला काय, मागे एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर मी असा विचार केला होता की कोणतंही काम झाल्याशिवाय दाखवायचंच नाही, कारण की मी जी गोष्ट घ्यायची किंवा करायची ती जर मी आधीच कोणाला सांगितली ना, तर ती गोष्ट होतच नाही, ते मनासारखं पण होत नाही. त्याच्यामुळं म्हणलं कोणती पण गोष्ट सांगायच्या आधीच ना, व्हायच्या आधीच ना सांगायची नाही. तर आमचे म्हणजे आपण ते आले होते आत्ता मागे एका ब्लॉगमध्ये दाखवलं, घरून पाहुणे आले होते. तर ते याच्यासाठीच आले होते की घर बांधण्यासाठी आम्ही इथे जागा विकत घेतली. तर त्याचं खरेदी करायची होती त्या दिवशी, त्यामुळे खूप सारे पाहुणे आले. तर फायनली आमची घरासाठी जागा झाली आहे, म्हणजे घेऊन झाली आहे. आता भूमिपूजन वगैरे करायचं असेल ना, तर तेव्हा मी व्हिडिओ शूट करेन. हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही सकाळीच महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो, दर्शन वगैरे घेऊन आलो, पूजा वगैरे केली आणि आत्ता पण मी घरी दिवाबत्ती वगैरे केली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर आज मी करणार आहे कैरीची चटणी. मिस्टरांना खूप आवडते माझ्या हातची कैरीची चटणी. तर इथं मी ना रॉ मँगो घेतला आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं गुळ पाहिजे आपल्याला आणि हा गुळ मी मला लापसी बनवायची त्यासाठी घेतला आहे.
तर लापशीसाठी मी हे घेतलं आहे, दलिया म्हणतो, लापशीचा रवा घेतला आहे. तर याला मी आता कट करून घेणार आहे. तर इकडे मी कैरीची चटणी करायला घेणार आहे. तर इथे मी ना कैरी कट करून घेते. तर काही जण ना कैरीची साल पण काढून घेतात, तर मी सालीसकट कट करून घेणार आहे. तर सालीसकट पण खूप छान लागते आणि बिना सालीची पण खूप छान लागते. कैरीची चटणी खूप छान लागते, एकदा बनवून बघा. तर ही मी कट करून घेते आणि तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. तर लाल तिखट टाकणारे, हिरवी मिरचीचे 2 तुकडे, हळद टाकणारे आणि कोथिंबीर टाकणारे. यात लसूण पण टाकू शकतो. तर 2 चमचे गूळ टाकले. तू नको मदत करू पप्पाला, त्याला मदत करायची, त्याला हेल्प करायची. तर यामध्ये मी मीठ पण टाकून घेतले. तर शूटिंगमध्ये दाखवलं नाही, कारण नंतर लक्षात आलं होतं, नंतर टाकलं आहे. यामध्ये तुम्ही लसूण आणि कांदा पण टाकू शकता, ते पण खूप छान लागतं. तर मी एकदम सिंपल केली होती आणि याची टेस्ट खूप छान लागते. तर याचा स्मेल आत्ताच इतका छान येत होता ना, याला तडका न देता तसा पण खाऊ शकतो आणि पण मी तडका देणार आहे याला. तर आता इकडे मला लापशी पण बनवायची होती आणि शेवग्याची भाकरी बनवायची. तर इकडे मी ड्राय फ्रूट्स कट करून ठेवले होते, म्हणजे खलबत्त्यात कुटून ठेवले होते आणि आता तुपामध्ये मी ते थोडेसे तळून घेणार आहे, कलर चेंज होईपर्यंत. एका साईडला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे. तर थोडीच लापशी बनवणार होती, ती थोडी जरी म्हणजे बनवायला घेतली ना, थोडा जरी दलिया किंवा लापशीचा रवा घेतला ना, ते भरपूर फुगल्यात जातो. तर इथे मी अर्धी वाटीच घेतला होता. तर तुपामध्ये ते छानपैकी आता मी त्याला भाजून घेणार आहे, कलर चेंज होईपर्यंत. तर इकडे बघू शकते चेंज झाला आहे कलर. तर आता त्यामध्ये ना मी गरम केलेलं पाणी ओतणार आहे. तर जेवढा आपण लापशीचा रवा घेऊ त्याच्या 3 पट पाणी ओतायचं आहे. तर मी अर्धा घेतला होता, तर मी 1.5 वाटी पाणी, अर्धी वाटी घेतली होती, तर 1.5 वाटी मी पाणी टाकलं आहे आणि त्याला आता असेच कमी गॅसवरती आपण शिजून देणार आहे. त्यानंतर मग गूळ आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे नंतर. तर आता कमी गॅसवरती मस्त शिजून द्यायचं आहे आणि अधूनमधून आपण चेक करायचं, नाही तर खाली डागला पण जाऊ शकतो. तर आता मी किचनचा थोडी साफसफाई करून घेते, कारण की सगळे बरण्या वगैरे खाली आल्यानंतर सुचत पण नाही. तुला नेलं नाही पप्पांनी पाणीपुरी खायला? पप्पांनी पार्सल नाही आणलं शिवलं पाणीपुरीचं. पप्पांनी आणला का? मग मला हॉटेलमध्ये जायचं होतं, तू पप्पाला मंदिरात घेऊन गेला ना, मला नेलं नाही ना तुम्ही. मला तुम्ही दोघांनी नेलं नाही ना, तुमच्या संग बोलणारच नाही आता, कट्टच घेऊन टाका. कोणीच नव्हतं. तुम्ही पप्पा गेले मला घरी, कोणीच नव्हतं. मग काय केलं तिथं मंदिरात जाऊन? पडला ना? कुठं लागला? पायाला हाताला लागलं का? आणि उद्या शाळा आहे, सुट्ट्या संपल्या. 2 दिवस झाले ना, संपल्या सुट्ट्या आता. 2 दिवस झाले ना आता सुट्ट्या. 2 दिवस घरीच होता ना, काल आणि आज. मग आता उद्या सोमवार आहे, उद्या स्कूल आहे. स्कूल आहे. जाशील ना उद्या स्कूलला? जाशील का उद्या स्कूलला? 2 दिवस उड्या मारल्या ना. स्कूलला जाशील ना उद्या? आता हा म्हणा उद्या कशी कसरत घडून आणून मम्मी पप्पाची. तर आता मी कैरीच्या चटणीला तडका देणार आहे. तर पॅनमध्ये मी आता तेल टाकलं आहे, मोहरी जिरं टाकलं आहे आणि हिंग टाकला होता. चांगला तडतडून द्यायचं आहे आणि ठेचलेला लसूण पण टाकला असता, पण लक्षातच नव्हतं. ते आता मी या चटणीवरती टाकलं आहे आणि आता मिक्स करून घेणार आहे. चटणीचा स्मेल इतका छान येत होता,
चटणीची टेस्ट पण खूप छान लागली होती आणि ही चटणी आपण 2 दिवस तरी स्टोर करून खाऊ शकतो. तर इथे आता लापसीला एकदा मी चेक केले आणि व्यवस्थित शिजली होती. तर आता त्यामध्ये मी गूळ टाकला आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेत, मिक्स करून घेणार आहे. आणि आता ते जे गूळ टाकलं आहे त्याला आता पाणी सुटेल, थोडेसे मग ओलसर होईल आणि आता त्यावर झाकण ठेवून मी परत एक 5-10 मिनटासाठी ठेवणार आहे. म्हणजे गूळ टाकला आहे त्यामुळे पण आणि थोडी कसरत राहिली तर ती पण होऊन जाईल. आणि आता मला शेवग्याची भाजी बनवायची होती तर त्याची मी तयारी करायला घेतली. इथे मी शेवगा आहे ना कट करून घेते. आपण काय करतो, एखादी आनंदाच्या भरात एखादी गोष्ट घ्यायची असली तर आपण लगेच आसपासच्या लोकांना सांगून देतो किंवा कोणाला पण सांगतो, असं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कोणालाही पण. तर प्रत्येकाची म्हणजे नजर आपल्याबद्दल चांगली असते किंवा वाईट असते. कोणी आपल्या चांगल्या हिताचं पण असतं आणि काही काही आपल्या फक्त तोंडावर दाखवतं का आम्ही तुमच्याबरोबर खूप चांगलं राहतो आणि मनात त्यांच्या मनात आपल्याविषयी वेगळीच भावना असते. फक्त तोंडावर दाखवायचं असतं काय आम्ही खूप तुमच्याबद्दल चांगलं विचार करतो. त्याच्यामुळं कधी कधी आपण ना आनंदाच्या भरात एखादी गोष्ट समोरच्या सांगून जातो आणि त्याला आहे ना अशी नजर लागते ना, ती लवकर होतच नाही. त्यामुळे ना शक्यतो मी तर आता टाळते कोणाला पण कोणती महत्त्वाची गोष्ट सांगायचं तर ती पूर्ण झाल्याशिवाय मी सांगतच नाही शक्यतो. Why are you crying? What you do? What you do? मी खेळतोय. तू खेळतोय का? इतू. का बनवलं शे? शो? का बनवले? अशी तुला इशी नाही. काय जाईल तिथून? इथून गाडी जाईल. गाडी? इथून मन इथून गाडी आहे. तुझ्या मम्मीचं नाव काय रे? शिवडा. शॉप अशी इथून गाडी आली ना जाईल. तुझं नाव काय रे? शू. आणि पप्पाचं? अमोल सिक्के. आणि मम्मीचं? पिंका पिंका हेंका पिंका पिंका. हुशार आहे का? आणि शिवचं नाव आणि